भारतीय समाजसेवा केंद्र ही गेली 45 वर्ष अनाथ निराधार मुलांसाठी काम करते। आमची संस्था पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील सगळ्या निराधार मुलांना हक्काचं कुटुंब मिळावं अशा आमच्या संस्थेचा प्राथमिक उद्देश आहे। आता हा नॅशनल अडॉप्शन अवेअरनेस मंथ म्हणजे दत्तक जाणीव जागृती महिना चालू आहे। या अनुषंगाने आम्ही सातारा जिल्ह्यामधील यशवंतराव चव्हाण सामाजिक कार्य महाविद्यालय येथे आज स्ट्रीट प्लेचं कॉम्पिटिशन घेतलेलं होतं। त्याचा विषय होता की सेफ सरेंडर आणि लीगल अडॉप्शन म्हणजे सुरक्षितरित्या मुलांचा संस्थेमध्ये प्रवेश आणि त्यांचं कायदेशीररित्या पुनर्वसन दत्तकामार्फत पुनर्वसन यावर अतिशय उत्कृष्ट स्ट्रीट प्ले मुलांनी सादर केले। त्यातनं 3 गटांना विनर टीम म्हणजे घोषित करण्यात आल्या आणि ह्या टीमला घेऊन आम्ही आता सातारा शहरभर हा अवेअरनेस क्रिएट करत आहोत की सुरक्षितरित्या मुलांचा प्रवेश कसा होईल आणि त्यांचं दत्तकाद्वारे पुनर्वसन कसं होईल। या सगळ्या आमच्या कार्यक्रमासाठी महिला व बाल विकास तसंच चाइल्ड वेलफेअर कमिटी यांचा खूप सपोर्ट आहे। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास आणि बालकल्याण समिती या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हे अवेअरनेस प्रोग्राम आहे हा इथे शहरभर राबवत आहोत। सातारा परिसरातील सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हे स्ट्रीट प्ले आमचे अटेंड करावे आणि ही जनजागृती जी होत आहे त्याला पूर्ण पाठिंबा द्यावा। धन्यवाद। सुजाता देशमुख, जिल्हा महिला बाल विकासमध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून मी 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी काम करते। आता नोव्हेंबर महिना हा आम्ही बाल हक्क सप्ताह म्हणून साजरा करत आहोत आणि बाल हक्क सप्ताहामध्ये आम्ही जनजागृती करत आहोत पथनाट्याद्वारे। पथनाट्य आम्ही जकातवाडीचे MSW कॉलेज आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। तसेच भारतीय समाजसेवक केंद्र आहे आमच्यासोबत, महिला बाल विकास आहे, बालकल्याण समिती आहे आमच्यासोबत। यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करत आहोत बाल हक्क सप्ताह। बाल हक्क सप्ताहामध्ये ज्या पालकांना मूल नाही त्यांना दत्तक कोणत्या पद्धतीने घ्यायचे, कोणत्या प्रोसेसने जायचे याविषयी माहिती सांगत आहोत। तसेच जे मुलं अनाथ निराधार निराश्रित व जे परित्याग केलेले आहेत, जे फेकून दिलेले किंवा सापडलेली मुलं आहेत, ती मुलं कशी दत्तकात जातील, त्यांना कसं प्रेमळ कुटुंब मिळेल याविषयी आम्ही जनजागृती करत आहोत पथनाट्याद्वारे। सातारामध्ये आम्ही विविध ठिकाणी आता 2-4 दिवस आम्ही पथनाट्य करत आहोत। तरी सर्वांनी पथनाट्याचा बघण्याचा लाभ घ्यावा हे मी आवाहन करते। आणि तसेच ज्या पालकांना मूल नाही तर त्यांनी kara.nic. ह्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून मूल दत्तक घेण्याची प्रोसेस करावी। ही एकमेव प्रोसेस ऑल इंडियामध्ये आहे आणि लिगली प्रोसेस हीच आहे, दुसरी कोणतीही प्रोसेस अवलंबू नये हे मी सांगते सर्वांना। थँक्यू, धन्यवाद।